ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सायली ही प्रतिमाच्या घरी गेलेली असते. तर आता प्रतिमा तिला लहान तन्वीच्या काही काही गोष्टी दाखवत असते. तर पहिला ती तिला कपडे दाखवते. तर आता सायली सुगंध घेत असते त्या छोट्या तन्वीच्या कपड्यांची. तिला खूप छान वाटत असतं. तेवढ्यातच तिला एक कॅसेट दिसते. ही लहान तन्वीची कोबड्या आवाजातली शुभम करोतीची कॅसेट असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायलीने आपल्या हातामध्ये घेतलेली असते ती कॅसेट. तर आता ती कॅसेट घालते टेप रेकॉर्डर मध्ये आणि आता चालू होतो शुभम करोती. तर आता सायली ऐकत असते. तर आता बोबड्या आवाजात असतं ते तन्वीचं शुभम करोती. तर आता तो आवाज ऐकल्यावर सायलीला परत विचलित झाल्यासारखं होत असतं. तर आता तिला परत फ्लॅशबॅक दिसतात आणि पूर्णाची सोबत ती म्हणत असते शुभम करोती हे तिला दिसायला लागतं परत. तर आता डोळे उघडते सायली परत. तर आता ती बंद करते तो टेप रेकॉर्डर. तर आता सायली म्हणते मला ज्या लहान मुलीचा सतत आवाज ऐकू येतो तो आवाज तन्वीचा आहे असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो 1 जून दिवशी हे येणार आहे मेन एपिसोड मध्ये, म्हणजेच स्टार प्रवाहाच्या मेन एपिसोड मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप मोठी गोष्ट उलगडली आहे. ते म्हणजे आता इथे सायलीला खात्री बसणार आहे की तीच तन्वी आहे म्हणून, कारण तिला सतत तन्वीचा आवाज गुणगुणायचा ऐकू येत असतो ना. तर आता तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर इथे सायलीला खूप विचलित झालेलंही दाखवलंय. तर आता तिला खात्री पटायला लागले की तीच तन्वी आहे म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ह्या प्रोमोकडे बघितलं तर आता प्रतिमाने सायलीला आपल्या घरी बोलवलेलं असतं आणि आता ती तन्वीच्या सगळ्या गोष्टी तिला दाखवत असते. तर आता लहानपणीचे तिचे कपडे वगैरे तर आता सायली घेत असते आणि त्यांना लावत असते आपल्या गालाला वगैरे. तर आता तेवढ्यातच कपडे बघताना तिला एक कॅसेट दिसलेली असते. तर मग आता ती कॅसेट बघते आणि काय म्हणून विचारते ती प्रतिमाला. तर आता प्रतिमा म्हणते ही तर तन्वीच्या लहानपणीची शुभम करोतीची बोबड्या आवाजातली कॅसेट आहे आणि ह्याच्यामध्ये तिचं गाणं आहे म्हणते ती. तर आता इथे सायली म्हणते प्लीज मला लावून दाखवा ना. तर आता इथे प्रतिमा ती कॅसेट घालते टेप रेकॉर्डर मध्ये आणि आता सायली ऐकायला लागते ती शुभम करोती. तर आता सायली ऐकायला लागते तेव्हा तिला भास व्हायला लागतात. तर आता तिला वाटायला लागते की हा आवाज तर माझ्या कानात नेहमीच गुणगुणत असतो. तर मग आता जो आवाज मला गुणगुणत होता तो तन्वीचा होता का असं वाटायला लागतं. आणि तिला हे सगळं आठवताना तिला हे सुद्धा दिसतं की पृणाची सोबत ती शुभम करोती म्हणत असते ना लहानपणी, हे सगळं तिला आठवायला लागतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघा प्रेक्षक. जर तुम्ही बघितलं असेल तर थोड्या एपिसोड मधून कसं दाखवतायत ना ते फ्लॅशबॅक मध्ये, तेच दाखवलंय आता इथे पण. तर आता इथे स्पष्ट झालेलं आहे की सायलीचा जो भास असतो तो आता खरा ठरत आहे की तिला वाटायला लागत होतं ना की तीच तन्वी आहे म्हणून. तर आता हे सत्य आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता हे सत्य ती केव्हा घरातल्या सगळ्यांना सांगेन हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे अर्जुन तर तिला लांबच ठेवत असतो ना सगळ्या तन्वीच्या गोष्टीपासून. तर आता तो तिला खूप लांब ठेवायचा प्रयत्न करत असतो. मात्र प्रतिमामुळे आता सायली खूप जवळ गेलेली असते सत्याच्या आणि आता तिला कन्फर्म झालेलं असं की तीच तन्वी आहे म्हणून. मात्र आता पृणाजी ज्या तन्वी पुराणामुळे सायली जी भरडली गेली होती आणि त्या नाटकात सामील झाली होती ती तन्वी आहे म्हणून, तर त्या नाटकामुळे तर एक खूप मोठा फायदा झालेला आहे आता इथे. कारण आता इथे सायलीच तन्वी आहे हे सत्य सगळ्यांना कळणार आहे आणि सगळ्यांना खूप जास्त आनंदही होणार आहे. कारण बघायला गेलं तर सगळेजण खूप शोधत असतात तन्वीला आणि एवढं सगळं जे घडलेलं असतं 3 वर्षामध्ये की त्या प्रियाने खोटी तन्वी म्हणून आलेली असते घरामध्ये आणि आता तिने पहिला अर्जुन सोबत लग्न करायचं ठरवलेलं असतं आणि मग नंतर अश्विन सोबत लग्न करून आता ती गरोदर असलेलं पण दाखवलंय. एवढं सगळं घडलेलं असतं त्या तन्वीमुळे. तर आता हे सत्य कळणार आहे सगळ्यांना की सायली तन्वी आहे म्हणून. तर लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायला पाहिजे. पण असं वाटतंय प्रेक्षक प्रिया तिथे लेटर लिहित आहे कल्पनाला की ती गरोदर आहे म्हणून. तर त्या लेटरचा काय इम्पॅक्ट होईल हे बघणं पण जरुरी असेल. पण असंही वाटतंय की सायली लवकरात लवकर हे सत्य सांगेल असं वाटतंय सगळ्यांना. मात्र ती सांगणार नाही, ती ते गुपित तसंच ठेवील असं वाटतंय बघा प्रेक्षक. तर आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना ती जाऊन हे प्रश्न पण विचारलेले दाखवेल. कारण मधुभाऊंना आता कोमात असलेलं दाखवलंय ना. तर आता इथे सायली त्यांच्याकडे पण गेलेलं दाखवेल. तर आता ह्या सगळ्यामध्ये तिचं बाळ गेलेलं दाखवतील का हे पण बघावं लागेल. कारण आता इथे पुढचा ट्रॅक काय हे पण बघावं लागेल. कसं नंदिनीचं जे गर्भपात दाखवलं होतं ना सगळ्या गोष्टींमुळे, तर आता तसं काही दाखवतील का हे बघावं लागेल. कारण आता इथे प्रियाला हे सत्य माहिती नाही की आता सायली गरोदर आहे म्हणून आणि आता महिपतची पण सुटका झालेली आहे. तर तो सायलीवर काही हल्ला करू शकतो आणि प्रियाला जर हे सत्य कळलं तर ती काही करून सायलीच्या बाळाला मारू शकते. तर आता बघावं लागेल काय इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि फीडबॅकमध्येही नक्की सांगा की तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये कोणकोणते सिरियल्स बघायचे आहेत. तर प्रेक्षक हो पुढे काय होईल या सिरियलमध्ये वाटतंय तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर बघा प्रेक्षक हो स्टार प्रवाहावरती खूप नवीन सिरियल्स येणार आहेत 1 जून पासून. त्यामुळे आता हा एपिसोड फक्त अर्धा तासाचाच राहणार आहे. तर 1 जून पासून 8:30 वाजताच लागणार आहे ठरलं तर मग. तर आता तुम्ही जर 8:45 ला बघत असाल ना प्रेक्षक हो, तर त्या दिवशी 8:30 लाच बघावं लागेल. कारण आता नवीन सिरियल येणार आहेत आणि सगळे भाग आता अर्ध्या तासाचे होणार आहेत. म्हणजे तू ही रे माझा मितवा, ठरलं तर मग, लग्नानंतर होईलच प्रेम, हे सगळे सिरियल आता बघा प्रेक्षक हो 20-20 मिनिटाचेच होणार आहेत. तर आता 1 जून दिवशी पाठ राखीने सिरियल येणार आहे 9 वाजता.
तर आता बघा प्रेक्षक हो, एक्साइटमेंट तर खूप असेल तुम्हा सगळ्यांना ते सिरियल बघण्यासाठी. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन सिरियलच्या अपडेटसाठी. तर आता स्टार प्रवाहावरची आवडती मालिका तुमची कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही अपडेट्स देऊ. तर प्रेक्षक हो, स्टार प्रवाहावरची आवडती तुमची जोडी कोणती आहे? सायली अर्जुन आहे, काव्या पार्थ आहे, नंदिनी जीवा आहे, शौर्य ऊर्जा आहे, मल्हार नुपूर आहे, ईश्वरी अर्णव आहे. कोणती जोडी आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता होणारी नवीन जोडी ती म्हणजे अस्मिता आणि चैतन्य, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, ठरलं तर मगचं हे नवीन वळण जे आलेलं आहे सिरियलला हे खूप मोठं आहे, कारण आता ह्याची प्रतीक्षा आपण 4 वर्षापासून करतोय प्रेक्षक हो. तर ह्या सिरियलला डिसेंबरमध्ये 4 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर आता 4 वर्ष टॉपला आहे सिरियल, टॉप 1ला आहे. तर खूप चांगलं चाललंय सिरियल. ठरलं तर मग आता हे सिरियल अशा वळणावर आलेलं आहे ज्याच्यासाठी आम्ही सिरियल बघत होतो, म्हणजे सायली हीच तन्वी आहे ह्याच्यासाठी आम्ही बघत होतो. तर आता 1 जूनला तो एपिसोड येणार आहे. तर प्रेक्षक हो, अजिबात बघायला विसरू नका मेन एपिसोडमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड, कारण आता इथे हळूहळू उलगडत जाणार अजून काय काय गोष्टी सापडणार आता सायलीला, नवीन नवीन गोष्टी सापडणार तिला, आणि ती कन्फर्म करून घेणार तीच आहे का तन्वी म्हणून. आणि शेवटी सगळं झाल्यानंतर ती सांगेल. पण असं वाटतंय की काहीतरी नक्की घडवणार मध्ये कुणीतरी, म्हणजे हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून. तर बघूया आता इथे प्रेक्षक हो, कारण आता मैपत पण बाहेर येणार आहे आणि सायली वर त्याचा खूप राग असतो, आणि साक्षी पण प्लास्टिक सर्जरी करून येणार आहे, आणि आता सचिन पण त्यांच्यात सामील झालेला आहे. तर आता हे तिघे मिळून काय करणार आहेत, आणि तो नागराज जो असतो जेलमध्ये तोही बाहेर येईल का हे बघायला पण इंटरेस्टिंग वाटणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, खूप मोठा वळण आलेला आहे ठरलं तर मग मध्ये. तर अजिबात बघायला विसरू नका आमच्या या चॅनलवरती ठरलं तर मगच्या नवनवीन अपडेट्स. आणि आता 8:30ला अजिबात बघायला विसरू नका 1 जूनचा मेन एपिसोड. तर प्रेक्षक हो, तुम्ही किती उत्सुक आहात हे एपिसोड बघण्यासाठी, तर आता ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, ज्याची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो तो आता प्रोमो आलेला आहे आणि आता मेन एपिसोड मध्ये पण येणार आहे. तर त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका प्रेक्षक हो. आणि आमच्या चॅनल बद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्हाला तर खूप एक्साइटमेंट झालेली आहे, केव्हा येतो हा एपिसोड असं झालेला आहे बघा प्रेक्षक हो, कारण आता इथे सायलीला कळू लागलेलं आहे की तीच तन्वी आहे म्हणून. तर आता प्रतिमाला पण कळेल का, आणि रविराजला पण हे सत्य कळेल का, बघायला इंटरेस्टिंग असेल. कारण आजच्या भागमध्ये रविराजला पण शंका आली होती की सायलीच ही माझी तन्वी आहे म्हणून, कारण आता इथे सायलीने जो प्रकार सांगितला होता अर्जुनच्या वाढदिवसाचा ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला होता. मात्र पूर्णाजीलाच फक्त आठवण राहतं ते. तर आता इथे लोकांना असं वाटतंय सुभेदार मंडळींना आणि रविराजच्या घरातल्यांना की पूर्णाजीचं तर काय ती काही बडबडत आहे, कारण तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मात्र पूर्णाजी ना ज्या काही कहाण्या आहेत म्हणजे गोष्टी आहेत ती खरंच सांगते, म्हणजे असं घडलेल्याच गोष्टी आहेत, असं काही नाही की ती काहीही घडवून सांगते. जे घडलेले आहेत तेच सांगत असते ती, आणि त्याच्यामुळेच आता इथे सायलीला एक एक क्ल्यू मिळत जातोय बघा प्रेक्षक हो. चष्म्यामुळे ते काय असे ना, शुभम करोती काय असे ना, तर आता खूप साऱ्या गोष्टी तिला पूर्णाजीमुळेच कळलेल्या आहेत आता इथे सायलीला. तर बघा प्रेक्षक हो, खूप एक्साइटमेंट तर आहे या एपिसोडसाठी, आणि सगळं आता पूर्णाजीमुळे घडतंय असं म्हणायला हरकत नाही, कारण आता इथे सायलीने हे नाटक करायला तयार झालीच नसती तर ती ह्या सत्यापर्यंत पोहोचली नसती, आणि पूर्णाजीमुळेच हे सगळं सत्य उलगडणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, हे एपिसोड बघायला अजिबात विसरू नका, कारण आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड, आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या प्रोमोसाठी इतकंच.